सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। आमदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे। आमदार राणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, मला काहीतरी चुकीचे घडताना दिसले म्हणून मी आवाज उठविला। माझ्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्यांशी मी बोलत आहे। यानंतर माझ्यासोबत काय काय होणार आहे हे सुद्धा मला माहीत आहे। परंतु भिजलेला माणूस पावसाला घाबरत नाही। माझे हात स्वच्छ आहेत। मी तुमचे हात स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो। भाजपाचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या आरोपांचे खंडन करताना राणे म्हणाले, परवानगी मागून त्यांच्या घरात गेलो। त्यांचा आक्षेप असता तर दरवाजा उघडला तेव्हाच मला थांबवले पाहिजे होते। मला या म्हटले आणि वारंवार मला ते बसायला सांगत होते। क्राईम सीन होत असताना आरोपी पकडून देणे म्हणजे गुन्हा नाही। केलेल्या गुन्ह्याची माफी मागायची सोडून आरोप करताना लाज वाटली पाहिजे। त्यांना हा विषय डायव्हर्ट करायचा आहे। मी हा विषय डायव्हर्ट व्हायला देणार नाही। उदय सामंत येऊन गेले, यात काही चुकीचे होते तर तेव्हा का तक्रार केली नाही? मला काही चुकीच्या गोष्टी समजल्या त्या मी जनतेसमोर ठेवल्या। लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे। तुम्हाला आम्ही काही चुकीचे करत आहोत असे वाटत असेल तर तुम्ही पुढे का नाही आलात? तुमच्याकडे सगळी सत्ता आहे।